यादीमध्ये नांदेडचं नाव नाही, यादी खरी आहे का? आणि खरी असेल तर या नांदेडचं नाव का नाही? ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सरकारने जी अधिसूचना किंवा GR काढलाय ते बरोबर आहे। ते बघितल्याच्या नंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली आणि तो GR बदलून घेण्यासाठी मी प्रयत्नात होतो। नजर चुकीने त्याच्यामध्ये नांदेडच्या नावाचा समावेश राहिला, त्याची कारण त्यांनी मला अनेक सांगितली की नांदेडला यापूर्वी मदत आपण वाटायला सुरू केल्यामुळं त्याच्यासाठी वेगळं काढावे की काय, परंतु गैरसमज होऊ नये याच्यासाठी मी विनंती केली आणि नवीन GR आता 10 मिनिटाच्या पूर्वी काढला, त्याची पण कॉपी माझ्यासोबत आहे। मी या निमित्तानं मकरंद पाटलाचे जाहीर आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती लक्षात घेऊन अवघ्या 2 तासाच्या आत नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्याचा समावेश करून परत GR काढलेला आहे। त्यामुळं कोणीही याच्यामध्ये काळजी करण्याची गरज नाही। विशेषतः लोहा कंधार मतदारसंघामध्ये मी यापूर्वी बोललो की महसूल यंत्रणा असेल की प्रशासकीय सगळ्या यंत्रणा असतील, याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे। सगळ्या लोकांची सर्वे केलेली आहे, काही भागामध्ये विहिरीची सर्वे राहिलेली आहे, ती देखील सर्वे करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळं मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं। हा GR काढण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या, आदरणीय दादांनी सूचना दिल्या आणि मकरंद आबांनी ताबडतोब 1 तासाच्या आत तो GR काढला। मी लोह्यावरनं कंधारला येईपर्यंत तो GR त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या व्हॉट्सअपवरून पाठवला। त्याच्यामुळे मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नांदेड जिल्ह्यातल्या जनतेच्या सोबत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, कोणी काळजी करण्याची गरज नाही। या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो। या पद्धतीने आता पूर्वी त्या लोकांबरोबरच नांदेडच्या लोकांना मदत होईल, विषय नाही। GR काही एकट्या कोणासाठी नाहीये, GR पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे। त्याच्यामुळं कसं काय नांदेड चुकून राहिलं तो हा एक विषय जरी असला तरी त्याची चुकीची दुरुस्ती केलेली आहे। शेवटी एखादी गोष्ट घडू शकते एवढ्या मोठ्या राज्यात, पण ती दुरुस्ती केली नाही, तशा पद्धतीचा GR आलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 9 आमदार महायुतीचे 2 खासदार आहेत, असं असताना नांदेड म्हणजे त्याच्यामध्ये कोणा लोकप्रतिनिधीचा दोष आहे किंवा असं मला वाटत नाही। एखाद्या वेळेस असं झालं असेल की जेव्हा नांदेड जिल्ह्याला सर्वप्रथम आधी मदत जाहीर केली तेव्हा मदतीचे पैसे पण आपल्याकडे वाटप झाले, त्याच्यामुळे शासनाच्या डोक्यामध्ये वेगळं काय असू शकते। परंतु आम्ही त्यांना विनंती केली की गैरसमज मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, तर लागली त्यांनी GR दुरुस्त केला आणि GR पाठवलेला। माझा स्वतः प्रयत्न आहे की दिवाळीच्या पूर्वी घरकुलांच्या सगळ्या लाभधारकांना पैसे मिळाले पाहिजे। लोहा तालुक्यातल्या गट विकास अधिकाऱ्यांनी मला त्याच्या संदर्भातली माहिती दिली, दिवाळीच्या पूर्वी पैसे टाकू। कंधारचे गट विकास अधिकारी माझ्या सोबत बसलेले आहेत, त्यांनाही सांगितलं त्यांचा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो 5 तालुक्यासाठी आहे। तो टेक्निकल प्रॉब्लेम साधारणतः मंगळवारपर्यंत सुटेल आणि मंगळवारपर्यंत जर हा प्रॉब्लेम सुटला तर निश्चित त्यांना देखील पैसे लवकर टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि ते करतील।